हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, सध्या आपण दिवाणी प्रक्रिया संहिते याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेत आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाणी दावा म्हणजे काय, दिवाणी प्रक्रिया संहितेची पार्श्वभूमी किंवा इतिहास, त्याचबरोबर दिवाणी न्यायालयांची हायरार्ची याबद्दलची माहिती दिली आहे। आणि आता या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी न्यायालयात दाखल होणारे जे खटले आहेत ते खटले किती प्रकारचे असू शकतात याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेत आहोत। दिवाणी न्यायालय प्रक्रियेची माहिती आपण जर सविस्तरपणे माहित करून घेतली तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, कारण आपल्यापैकी कित्येक जणांचे दावे हे दिवाणी न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत आणि नक्की कोणत्या स्टेजला आहेत याचे ज्ञान आपल्याला नाही किंवा अपुरे ज्ञान असते। त्याचबरोबर आपल्या वकिलांना आपण ते विचारू शकत नाही आणि मग अशा वेळेला आपल्याला समजून येत नाही की आपले दावे का प्रलंबित आहेत। आणि हे सर्व तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावे आणि तुमचा दावा लवकरात लवकर न्याय निर्णयापर्यंत यासाठी हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे। सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिवाणी खटल्यांचे प्रकार कोणते? मित्रांनो, दिवाणी न्यायालयात आपण कोणत्या गुन्ह्यांविरुद्ध दावा दाखल करू शकतो याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया। सीपीसी म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत पुढील दिवाणी खटल्यांसाठी आपण दिवाणी दावा दाखल करू शकतो। एक म्हणजे नियमित दिवाणी खटले। यामध्ये साधारणपणे 5 लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आर्थिक मर्यादा असलेले खटले समाविष्ट असतात। यामध्ये मालकी हक्क, पैशाची वसुली, घोषणा, विमोचनासाठी दावा, खात्यांचे हस्तांतरण, संबंधित वाद समाविष्ट असतात। या नियमित दाव्यांमध्ये प्रतिवादीला न्यायालयासमोर त्याचा किंवा तिचा खटला लढवण्याचा अधिकार असतो। नंबर 2, विशेष दिवाणी खटले। यालाच आपण प्रशासकीय कायदा वाद म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्प्यूट लॉ असे देखील म्हणू शकतो। यामध्ये शासकीय निर्णय किंवा कृतींविरुद्ध केलेले दावे यांचा समावेश होतो। नंबर 3, सारांश सूट खटले। यामध्ये वचनपत्रे, हुंडी, विनिमय बिल या खटल्यांचा समावेश होतो। आणि नंबर 4, सामान्य दिवाणी खटले म्हणजे ज्या खटल्यांची जास्तीत जास्त संख्या सध्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत किंवा जे खटले चालवले जातात याविषयीची माहिती। आता यामध्ये अनेक प्रकार आहेत, त्यातली एक एक प्रकार आपण आता बघूया। नंबर 1 म्हणजे करार विवाद, कॉन्ट्रॅक्ट डिस्प्यूट्स। कोणत्याही करारामध्ये त्या करारातील पक्ष ज्या विविध अटी आणि शर्तींवर सहमत असतात त्यांचा उल्लेख असतो। जेव्हा एक पक्ष किंवा दोन्ही पक्ष करारातील अटींचा भंग करतात किंवा अमान्य करतात तेव्हा वाद निर्माण होतात, ज्याची परिणती दाव्यामध्ये केली जाते। उदाहरणार्थ जमीनदार, भाडेकरू, ग्राहक, व्यवसाय यामधील कराराशी संबंधित खटल्यांचा किंवा वादांचा समावेश होतो। त्यानंतर वर्गकृती म्हणजे क्लास ॲक्शन। जेव्हा अनेक लोकांना दुसऱ्याच्या कृतीमुळे नुकसान सहन करावे लागते तेव्हा दिवाणी कारवाई केली जाते। यापैकी ज्या व्यक्तींना समान नुकसान झाले आहे त्यांच्यापैकी कोणतीही एक व्यक्ती योग्य अधिकार क्षेत्राच्या न्यायालयात इतरांसाठी किंवा त्यांच्या वतीने दिवाणी दावा दाखल करू शकते। उदाहरणार्थ वेतन दावे, एखाद्या क्षेत्रात धोकादायक वायू उत्सर्जन इत्यादी। पुनर्प्राप्तीसाठी खटला म्हणजे सूट फॉर रिकव्हरी। ज्या व्यक्तीकडे कर्जाचे देणे आहे आणि तो परतफेड करण्यास तयार नाही अशा व्यक्तीकडून पैसे वसुली करण्यासाठी वसुलीचा दिवाणी खटला दाखल केला जातो। यानंतर मालमत्ते संबंधी खटला, प्रॉपर्टी डिस्प्यूट्स। जेव्हा दिवाणी वादांचा विचार केला जातो तेव्हा मालमत्ता हा बहुतेक सर्व दिवाणी खटल्यांचा प्रमुख विषय असतो। उदाहरणार्थ जमिनीच्या वाटणीचा दावा असेल किंवा जमिनीचा ताबा घेण्यासंदर्भात दावा असेल किंवा अतिक्रमणासंदर्भात दावा असेल। मालकी हक्काचा खटला, टायटल सूट। बऱ्याच वेळा मालमत्तेचा योग्य मालक अज्ञात असतो किंवा काही लोकांमध्ये योग्य मालक कोण असावा याबद्दल वाद असतो। अशा परिस्थितीत खरा मालक कोण आहे याचा योग्य कायदेशीर निर्णय घेण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला जातो। बेदखल करण्याचा खटला, सूट फॉर एविक्शन। घरमालकाच्या मालमत्तेवर राहणाऱ्या भाडेकरूने जागा सोडण्यास नकार दिला किंवा भाडेपट्टा निश्चित झाल्यावर घरमालक बळजबरीने भाडेकरूस जागेवरून बेदखल करत असेल तर योग्य कायदेशीर निर्णय होण्यासाठी दिवाणी दावा दाखल करणे गरजेचे असते। छळ, टॉर्ट मध्ये बदनामी, एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी खोटी विधाने, हल्ला, मारहाण, बेकायदेशीर शारीरिक संपर्क किंवा धमकी, अतिक्रमण, दुसऱ्याच्या मालमत्तेत अनधिकृत प्रवेश, उपद्रव अशी क्रिया जी दुसऱ्याच्या मालमत्तेच्या वापरात आणि उपभोगात अडथळा निर्माण करते या दिवाणी खटल्यांचा किंवा वादांचा समावेश असतो। कौटुंबिक कायदा खटले। दिवाणी खटल्यातील कौटुंबिक कायद्याच्या वादात घटस्फोट, मुलांचा ताबा, पोटगी किंवा मालमत्तेचे विभाजन यांचा समावेश असतो। ग्राहक वाद। यामध्ये उत्पादन दायित्व, सदोष किंवा असुरक्षित उत्पादनांमुळे झालेल्या नुकसानीचे दावे किंवा दुखापती, त्याचबरोबर सेवा गुणवत्ता, कराराच्या अटी पूर्ण न करणाऱ्या अपुऱ्या किंवा सदोष सेवांवरील वाद, वॉरंटीचा भंग, जेव्हा एखादी उत्पादन दिलेली हमी पूर्ण करण्यात
अयशस्वी होतात तो वाद, फसवणूक किंवा चुकीची माहिती देणे, यामध्ये व्यवसायाने चुकीची माहिती किंवा फसव्या पद्धतींद्वारे ग्राहकाची दिशाभूल केल्याचे दावे यांचा समावेश होतो. बौद्धिक संपदा वाद, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, कॉपीराइट, पेटंट किंवा ट्रेडमार्क यासारख्या बौद्धिक संपदेच्या उल्लंघनाशी संबंधित खटल्यांचा यात समावेश होतो. रोजगार वाद, एम्प्लॉयमेंट डिस्प्यूट, कामगारांच्या हक्कांशी संबंधित वाद जसे की गैर उत्पादक काम, कामगारांवर अन्याय करणे इत्यादी यासारख्या वादांचा समावेश होतो. मित्रांनो, हे जे मी वर सांगितलेले आहेत त्या सर्व दिवाणी खटल्यांसाठी आपल्याला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे अत्यंत गरजेचे असते, जो दावा आपण आपल्या वकिलांमार्फत दाखल करू शकतो. आता हा दिवाणी न्यायालयांचा पदानुक्रम म्हणजे हायरार्ची ऑफ द सिव्हिल कोर्ट्स ही याबद्दलची माहिती मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर याची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता दिवाणी प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा विषय किंवा प्रश्न राहतो, तो म्हणजे दिवाणी दावा कसा दाखल करायचा आणि दाखल केल्यानंतरची दिवाणी न्यायालयातील प्रक्रिया नक्की कशी आहे याबद्दलची माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा तुमचा दावा तुम्ही लवकरात लवकर अंतिम न्याय निर्णयापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.